नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ 5 गुणांसाठी आहे। रिकाम्या जागा भरा। 1. आपण उत्तरांसहित वाचू। भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वाचे स्थान आहे। 2. शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा आहे। 3. नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी संविधानातील तरतुदीद्वारे दिली जाते। 4. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात। आणि 5. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। प्रश्न दुसरा जोड्या लावा 3 गुणांसाठी आहे। भौतिक साधने त्याचा ब पर्याय बरोबर आहे किल्ले। 2. लिखित साधने त्याचा क पर्याय बरोबर आहे ताम्रपट। आणि 3. मौखिक साधने त्याचा अ पर्याय बरोबर आहे लोकगीते। प्रश्न तिसरा अ एका शब्दात उत्तरे सांगा। 7 गुणांसाठी 7 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख, त्याचे उत्तर आहे शिलालेख। दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख यांना शिलालेख म्हणतात। दुसरा प्रश्न तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख, उत्तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात। प्रश्न तिसरा भारताच्या संविधान सभेत किती सदस्य होते, उत्तर भारताच्या संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते। प्रश्न चौथा संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला, उत्तर संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस एवढा कालावधी लागला। प्रश्न पाचवा आपल्याला चंद्राच्या किती बाजू दिसतात, उत्तर आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसते। प्रश्न 6वा भरती ओहोटी ही कोणती घटना आहे, उत्तर भरती ओहोटी ही पृथ्वीवरील जलावरणामध्ये सातत्याने घडणारी घटना आहे। प्रश्न क्रमांक 7 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, उत्तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।